उपवासासाठी हा इंटरेस्टिंग पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इथे भगरच्या भाजणीच्या पिठामध्ये थोडंसं तेल, चवीनुसार मीठ घालायचं, थोडं थोडं पाणी घालून पीठ पोळीच्या पिठासारखं चांगलं मळून घ्यायचं. पीठ बाजूला ठेवायचं. मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे, अद्रक, हिरवी मिरची, थोडंसं जिरं घालून मिक्सरला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं. गरजेनुसार उकडलेले बटाटे घेऊन त्यामध्ये वाटलेला ठेचा, चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. बटाटे कुस्करून घ्यायचे, मॅश करून एकत्र एकजीव करून घ्यायचं. तयार पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा, त्याची हातावर अशी पातळ पारी तयार करायची. त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण म्हणजे सारण असं घालायचं, आकार देऊन घ्यायचा. चाळणी उकळत्या पाण्यावर ठेवून तेल लावायचं. तयार सर्व फराळ त्यावर अशा पद्धतीने ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं. सोबतच उरलेल्या चटणीमध्ये थोडंसं दही, वाफवतं चक्रीफळ घालायचं. छान तुपाची फोडणी द्यायची. कढी चांगली शिजवून घ्यायची. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. तयार झालं तुमचं उपवासासाठी इंटरेस्टिंग नवीन असा फराळी पदार्थ. मग काय, एन्जॉय.